नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये। आज मी एक असा नाश्ता बनवणार आहे जे की मुगाच्या डाळीपासून बनणार आहे आणि त्या मुगाची डाळीमध्ये आपण गाजर, मेथीची भाजी हेही टाकणार आहोत आणि खूप हेल्दी नाश्ता आहे आणि या नाश्त्याला तुम्ही मुलांच्या लंच बॉक्समध्ये, टिफिनमध्ये किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा कधीही वाटत असेल तेव्हा बनवून खाऊ शकता। असा नाश्ता बनणार आहे, खूप हेल्दी नाश्ता आहे। तर रेसिपी नक्की पूर्ण बघा। रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा। माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा। हा नाश्ता बनणार आहे घरातील काही बेसिक साहित्यातून आणि आता हिवाळा चालू आहे तर मार्केटमध्ये खूप साऱ्या भाज्या भेटतात, फ्रेश भाज्या भेटतात। तर तुम्ही मेथीची भाजी आणि गाजर आणून आणि डाळ तर घरात असतेच, तर असा नाश्ता तुम्ही बनवून खाऊ शकता। तर इथे काय करायचं आहे, 1 वाटी मुगाची डाळ मी भिजत घातली होती। 2 तासाआधी मी भिजत घातली, 2 तासानंतर मी हिला आता वाटून घेणार आहे। त्या डाळीतलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे। तर हे पाणी फेकून न देता तुम्ही जेव्हा हे मिश्रण बनवताना त्यामध्ये यूज करू शकता। हे भिजत घातलेलं डाळीचं पाणी, डाळ स्वच्छ धुवून मी भिजत घातली होती 2 तासाआधी, किंवा तुम्हाला सकाळी बनवायचा असेल हा नाश्ता तर तुम्ही रात्रभर डाळ भिजत ठेवू शकता। आता ही डाळ मी वाटून घेणार आहे। थोडंसं पाणी टाकायचं आणि वाटून घ्यायचं, बारीक पेस्ट करून घ्यायची या डाळीची। आता मी जशी मुगाची डाळ घेतली ना, तुम्ही याच्यामध्ये मिक्स डाळी घेऊ शकता, म्हणजे याच्यात चण्याची डाळ, उडदाची डाळ अशा डाळीही मिक्स घेऊ शकता, किंवा असं तुम्ही कडधान्याचंही बनवू शकता। कडधान्य भिजत घालून त्याचं बनवून घ्यायचं आहे, म्हणजे चणे, मटकी, मूग अशा प्रकारे। पण मी नुसतं मुगाच्या डाळीचंच बनवत आहे। तर इथे मी आता ही मुगाची डाळ मी बारीक वाटून घेतलेली आहे, ती एका भांड्यात काढून घेतली। आता याच्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ते टाकायचं आहे। खूप छान नाश्ता बनणार आहे हा, व्हिडिओ पूर्ण बघा। आता याच्यात 1 चम्मच रवा टाकणार आहे, 1 चम्मच बेसन का टाकायचं आहे तर याची बाइंडिंग छान येणार आहे म्हणून बेसन टाकून घ्यायचं आहे। आता घरातील बेसिक मसाले टाकून घ्यायचे आहेत। इथे मी लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकून घेणार आहे 1.5 चम्मच। तर तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही टाकून घेऊ शकता। मला जास्त तिखट पाहिजे हे म्हणून मी 1.5 चम्मच टाकून घेतलेली आहे। आता याच्यात अर्धा टीस्पून हळद टाकून घ्यायची आहे, अर्धा टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून तीळ टाकायचे आहेत, अर्धा टीस्पून जिरे। आता याला ना छान मिक्स करायचं आणि याच्यात थोडासा चिमूटभर खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे। खायचा सोडा तुम्ही स्किपही करू शकता। आणि याच्यात मी ना मेथीची भाजी घेतली आहे, बारीक कापून घेतली आहे, आणि ते मी गाजर घेतलं आहे, 1 गाजर घेतलं आहे किसून। आता हे याच्यात टाकून सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आता हिवाळा चालू असल्यामुळे आपल्याला फ्रेश भाज्या मार्केटमध्ये सहज भेटतात, म्हणजे मेथीची भाजी, गाजर। आता तुम्ही याच्यामध्ये अजून भाज्या घेऊ शकता, म्हणजे पालक घेऊ शकता, वाटाणे घेऊ शकता, शिमला मिरची घेऊ शकता, सर्व मिक्स भाज्या याच्यात घेऊन टाकू शकता। पण मी इथे फक्त मेथीची भाजी आणि गाजर घेतला आहे। खूप भारी नाश्ता होतो अशाने पण। तर आता हे सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे। याच्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, छान मिक्स करायचं आहे। तुम्हाला जर हा नाश्ता जास्त बनवायचा असेल तर तुम्ही मुगाची डाळ जास्त भिजत घाला। मी इथे 1च वाटी घेतली आहे। तुम्हाला जास्त घ्यायचं असेल तर तुम्ही जास्त मुगाची डाळ घेऊन जास्त भिजत घाला आणि जास्त नाश्ता बनवा। आता इथे चवीनुसार मीठ टाकलं आहे मी। आता याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी पण जास्त नाही टाकायचं आहे, थोडं टाकायचं आहे, थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं आहे, म्हणजे आपल्याला समजतं की किती पाणी लागणार आहे याच्यात। त्याला मिक्स करायचं आहे। बघू शकता मी तिथं थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे। आता परत मिक्स केलं आहे, मला थोडंसं घट्ट वाटत आहे म्हणून मी अजून थोडं पाणी टाकून घेणार आहे। आता छान मिक्स करायचं आहे। ते तव्यावर आता पॅन ठेवायचा आहे। तुम्ही पॅनऐवजी कढई घेऊ शकता, तवा घेऊ शकता, कुठल्याही कशामध्येही करू शकता। पण असा पॅन किंवा तवा घ्यायचा त्यामध्ये असं नाही, ते खाली मी थोडंसं तेल लावून घेणार आहे आणि याच्यात थोडेसे मी तीळ टाकून घेणार आहे। तिळाने याला छान टेस्ट येते। आपण याच्यामध्ये पहिलेच 1 चम्मच तीळ टाकले होते, नंतर थोडेसे गार्निशिंगसाठी तीळ टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे ते दिसायलाही छान दिसतं आणि चवीलाही छान लागतं। आता थोडेसे याच्यात तीळ टाकून घ्यायचे, ते तीळ छान थोडे तडतडल्यानंतर लगेच हे आपण मिश्रण बनवलं ना, आता हे मिश्रण याच्यात 1 पळी टाकून घ्यायची आहे, म्हणजे जेवढं याच्यात बसल ना मिश्रण तेवढं टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला असं छोटं बनवायचं असेल तर तुम्ही छोटंही बनवू शकता, किंवा जेवढा हा पॅन आहे ना तेवढ्या आकाराचा हा नाश्ता बनवू शकता। मी जेवढा पॅन आहे तेवढ्या आकाराचा नाश्ता बनवून घेत आहे। तर मी पसरवून घेतलं आहे थोडं आणि साईडने थोडंसं तेल सोडलेलं आहे। आता या साईडने तुम्हाला तेल सोडायचं तर सोडा, किंवा स्किपही करू शकता। तुम्हाला जर कमी तेलाचं पाहिजे असेल तर तुम्ही साईडला तेल सोडू नका, असंच करा, खूप छान होतं असं पण मी मला थोडं तेल पाहिजे होतं म्हणून मी थोडंसं साईडला तेल सोडलं आहे। त्याच्यावर झाकण ठेवलं आहे आणि 1-2 मिनिट
मिनिटासाठी मी याला भाजून घेणार आहे। आता इथे हे छान आहे भाजलेला आहे, झाकण काढून घ्यायचं आहे आणि याला पलटी करायचं आहे। खूप अलगद निघतं हे, लगेच बघू शकता किती छान क्रिस्पी ब्राऊन रंगाचं झालेलं आहे आणि दिसायला किती छान दिसत आहे, तेवढंच चवीलाही झालेलं आहे। आता याला दोन्ही बाजूनी छान अलटी-पलटी करून भाजून घ्यायचं आहे, खरपूस भाजून घ्यायचं आहे। घरातील सर्वजण खूप आवडीने खातात। जर अशा प्रकारचे तुम्ही जर नाश्ता बनवला तर नक्कीच ट्राय करून बघा। आता याला दोन्ही बाजूनी अलटी-पलटी करून छान भाजून घ्यायचं आहे। बघू शकता दोन्ही बाजूनी क्रिस्पी रंगाचं भाजून घ्यायचं, म्हणजे गोल्डन रंगाचं होईपर्यंत भाजायचं आहे। ते इथं भाजलेलं आहे। आता काय करायचं आहे, परत दुसरा मी असंच बनवून घेणार आहे। ते तव्यावर तेल टाकलं आहे, त्याच्यात थोडेसे तीळ टाकायचे आणि हे मिश्रण आपल्याला टाकून घ्यायचं आहे। अलटी-पलटी साईडने थोडं तेल सोडायचं आहे, अलटी-पलटी करून छान याला पण भाजून घ्यायचं आहे। बघू शकता याला पण मी असंच करून घेत आहे। तर तुम्ही या नाश्त्याला काय नाव देऊ शकता मला नक्की सांगा। मी तर याला मुगाच्या डाळीचा नाश्ता बोलत आहे। तुम्ही काय नाव देणार आहात ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आता याला पण अलटी-पलटी करून छान खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि आपल्याला याला ताटात काढून घ्यायचं आहे। तर मी याला पण ताटात काढून घेते। आता मी याला ना प्लेटमध्ये तुम्हाला कापून दाखवणार आहे। तुम्ही याला असंच तोडूनही खाऊ शकता किंवा कट करूनही खाऊ शकता। पिझ्झासारखं कट करायचं आहे आणि खायचं आहे। तर बघू शकता किती छान दिसत आहे, क्रिस्पी झालेला आहे आणि हेल्दी तर आहेच। आता मी एका दुसऱ्या याच प्लेटमध्ये मी याला तुम्हाला कापून दाखवणार आहे। खूप नरम झालेला आहे आणि टेस्टी पण झालेला आहे। आता चाकूने नाही तर अशा कटरने याला कापून घ्यायचं, 4 पीस करायचे किंवा पिझ्झासारखे तुम्ही पीस करू शकता आणि कुठल्याही चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता। तुम्ही याला मुलांच्या लंच बॉक्समध्ये किंवा टिफिनमध्ये किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा जेव्हाही खावं वाटत असेल तेव्हा बनवून खाऊ शकता। आता इथे हा नाश्ता बनवून रेडी झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा। माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा। चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन। बाय, जय महाराष्ट्र।